हा जो कॅमेरा आहे ना, कारण की ह्या कॅमेराने मी जो पहिलाच व्हिडिओ काढलेला ना तो मिलियनमध्ये गेलेला. हे माझी पोझिशन नेहमी अशी असायची. आता मी किती लांब आहे बघा. हे आहेत आपले इतके ट्रायपॉड आहेत. आणि काय करतो, हे हात आहेत ना, हे असे करून 2016ला ह्या माणसाने सुरुवात केलेली एका नवीन प्रवासाची, भटकंती प्रवासाची. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना थोडासा नाही भरपूर इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कारण की ना आज आपण आहे ना काय करणार आहे माहिती आहे का, आज आपण ह्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला कुठले कुठले कॅमेरे, कुठले कुठले गिअर्स आपण यूज करू शकतो आपल्या या ब्लॉगमध्ये किंवा यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी. तर माझी जी 2016 पासून ते टिल द डेट 2025 पर्यंतची जी काही जर्नी आहे ना, ती सर्व ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. म्हणजे मी कुठले कुठले कॅमेरे घेतले, त्यानंतर मी कसे अपग्रेड केले, का अपग्रेड केले, तर ह्या सर्व गोष्टी ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. जे जे मी काही गिअर्स वापरतो ना ते कशासाठी का वापरतो ना, तर ते तुम्हाला मी करून देखील दाखवेन. थोडंफार जसं जमेल तसं मी करून देखील दाखवेन. ह्या ब्लॉग बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तुम्हाला देखील माहिती पडली की कुठले कुठले गिअर्स आपण घेतले पाहिजे. जे मी गिअर्स दाखवेन ना त्या सर्व गिअर्सची लिंक आहे ना मी पाहिजे त्यांना खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला कुठे जास्त शोधायची गरज नाही, तुम्हाला त्या गोष्टी फटाफट भेटून जातील ना. तर काय करूया, आजच्या या ब्लॉगला सुरू करूया. चला, सकाळ सकाळ झाडांना तर मस्तपैकी पाणी घालून झालेलं आहे. आणि आमच्या ह्या झाडांमध्ये ना एक झाड असं ऍड झालंय गुलाबाचं, पण हे बाय द वे आपलं झाड नाहीये. तर हे झाड आहे बाजूवाल्यांचं, ते आता गेलेत गावी. त्यांनी हे झाड आपल्याकडे ठेवलेलं आहे. ते आले की परत हे झाड त्यांच्याकडे जाईल. आपण काय करूया माहितीये काय, आपण यांना स्टेप बाय स्टेप जाऊया. स्टेप बाय स्टेप म्हणजे काय माहितीये का, मी तुम्हाला पहिला माझा एडिटिंग सेटअप, मी कशावरती एडिट करतो ते, आणि माझा एडिटिंग सेटअप का असा आहे, मी का असं चूज केलाय, तो एडिटिंग सेटअप का असा बनवलाय, तर त्याचा उपयोग काय आहे, कशासाठी मी तो सेटअप बनवलाय, तर हे तुम्हाला मी पहिला दाखवेन. त्याच्यानंतर मी कुठले कुठले ट्रायपॉड यूज करतो, त्या ट्रायपॉडचा वापर मी कसा कसा वेगवेगळ्या शूटसाठी यूज करतो, मी कुठले माइक्स यूज करतो आणि त्या माइकचा वापर काय आहे. आता पण तुम्ही बघतील की इथे मी माइक लावलेला आहे, तर त्या माइकचा वापर काय, कुठले कुठले माइक आपण घेतले पाहिजे. चौथा आपण जाऊया ॲक्शन कॅमेरा. तर ॲक्शन कॅमेरा तर प्रत्येकाकडे गोप्रो वगैरे असतोच, पण आपण माझ्याकडे 2 ॲक्शन कॅमेरे आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर जाऊया आपण कुठे, तर आपल्या कॅमेराजमध्ये. तर कॅमेराज मी कुठले कुठले वापरले, कसे कसे मी कॅमेरेज चेंज करत आलो, का चेंज करत आलो, तर हे सर्व आपण थोडं पुढे पुढे बघूया, स्टेप बाय स्टेप बघूया. तर आता काय करूया, आपण पहिला पाहूया आपला एडिटिंग सेटअप. आता तुम्हाला मी जागा दाखवतो की ती जागा हा एडिटिंग सेटअप घेत होती. तर समोर आहे हा आपला हा एडिटिंग डेस्क आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की कुठले कुठले कसा मी सेटअप हा तयार केलाय. तर तुम्ही इकडे बघतील ना, तर पहिला हा आहे हा झेब्राटॉनिकचा हा मॉनिटर आहे. आणि इथे बघतील ना, तर ही आहे खरी मॅजिक. हा आहे मॅक मिनी M1, म्हणजे हा पहिलं सिरीजचा हा एडिशन आहे मॅक मिनी M1. तर इथे आहे ना ही HDMI ची ही आहे केबल आहे. ह्या HDMI केबल थ्रू मी हा झेब्राटॉनिकचा जो मॉनिटर आहे ना तो कनेक्ट केलेला आहे ॲज अ डिस्प्लेसाठी. आणि हे तुम्ही बघतील ना कीबोर्ड माऊस आहेत, तर हे पण कसे वायर आहेत. पण मी ह्याला कसं केलं, एक हब लावलेला आहे, कारण की माझ्या ह्या ज्या हार्ड डिस्क वगैरे आहेत ना, हा माझा डेटा सर्व्हर आहे. तर ह्या ज्या हार्ड डिस्क वगैरे आहेत ना त्या इथे कनेक्ट झालेल्या आहे, आणि मेन आहे ते इकडे कनेक्शन आहे. आता मी हे असं ठेवलंय कारण की मला रेग्युलर काही ना काही गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे तुम्हाला थोडंसं कंजस्टेड दिसत असेल. पण ह्याची साईज बघा ना, एवढाच आहे, म्हणजे किती जागा कमी घेईल. जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर ह्याला ह्या डेस्कच्या खाली जर माउंट वगैरे केलं तर तुम्हाला वरती काहीच दिसणार नाही. आणि हा इतका सुपर्ब आहे ना, काही विचारू नका, इतका स्पीड ह्याचा भारी आहे ना. तर आता तर हा कसा आहे, हा मॅक मिनी M1 आहे. पण तुम्ही जर बघतील ना तर हा आहे मॅक मिनी M4. तर हा बघा, हा एवढाच आहे, फक्त एवढाच आहे. स्पीड तर एक नंबर आहे. म्हणजे जर तुम्ही जर रेंडरिंग वगैरे करत असेल ना, तर ह्याच्यामध्ये रेंडरिंगचा कधीच इश्यू होत नाही. आणि एक्सपोर्ट आहे ना हे एकदम फास्ट होतं, एकदम. म्हणजे मी आता गेली हे 3 ते 4 वर्ष यूज करतोय. माझ्याकडे इथे जर तुम्ही बघतील ना, हा मॅकबुक प्रो देखील आहे. तर हा आहे मॅकबुक प्रो आहे, आणि ह्याचा पण जबरदस्त स्पीड आहे. ह्याच्यामध्ये मी SSD वगैरे लावली, स्पीड एक नंबर आहे. पण मी हा यूज नाही करत, तर जिथपासून मी हा घेतलाय हाच यूज करतो. इतका भारी आहे ना. आणि ह्याला मी ना ही एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे ना, इकडे तुम्ही जर बघतील ही एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे. ही एक्सटर्नल हार्ड डिस्क थ्रू हा पूर्ण OS माझा रन होतो, आणि बाकीच्या आहेत त्या बॅकअप हार्ड डिस्क आहेत. तुम्ही ह्याला ना वायरलेस कीबोर्ड आणि माऊस देखील लावू शकता, म्हणजे ना तुमचा हा जर डेस्कवर जे काही मेस जमा होते ना ती जमाच नाही होणार. इतका मस्त सेटअप होतो. आणि ह्याचा स्पीड घ्यायचा काय, आपलं काम स्मूथली झालं पाहिजे. तर हा सेटअपचा काय उपयोग आहे, तर हा जागा पण नाही जास्त घेत, एकदम क्लीन सेटअप दिसतो, त्यामुळे काम करायला मजा येते. आणि स्पीड एक नंबर असा स्पीड आहे. तर हा आहे मॅक मिनी M1. पण तुम्ही जर घेतील तर मॅक मिनी M4 घ्या,
लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हा आहे माझा एडिटिंगचा सॉफ्टवेअर ज्याचं नाव आहे फायनल कट प्रो. प्रत्येकजण मला विचारतं की तुम्ही एडिटिंग कशामध्ये करता, तर मी एडिटिंग करतो फायनल कट प्रो. आता 11 व्हर्जन चालू आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला एडिटिंगचा सेटअप आहे जो मी तुम्हाला दाखवला. एडिटिंग सेटअप तुम्ही बघितला ना, एडिटिंग ह्याच्यावरती एकदम मस्त होतं. त्यामुळे खरं काम करायला मजा येते. तुमचं कामाचं प्रोडक्ट बाहेर पटापट निघतं. म्हणजे आपण एखादं शूट करतो आणि एडिटिंगला 2, 3, 4 तास 5 तास त्याला एक्सपोर्ट व्हायला इतका वेळ, हे प्रत्येकाला प्रॉब्लेम होत असेल मला माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये तसं नाही. ह्याच्यामध्ये फटाफट काम होतं. कारण की जर तुम्ही काम करता तर प्रॉडक्ट पण पटापट बाहेर निघायला पाहिजे ना. नुसतं आपलं एक व्हिडिओ एक व्लॉग शूट करण्याला आणि एडिटिंगला टाईम लागतोय, एक्सपोर्टला टाईम लागतोय, रेंडरिंगला टाईम लागतोय, तर जरा आपल्याला पण काम करणे तितका उत्साह आहे. पण जिथपासून हा सेटअप घेतला ना मी, काम करायला एक नंबर मजा येते. तर आता आपण काय करूया, आपण पाहूया आपले ट्रायपॉड्स बघूया. वेगवेगळे ट्रायपॉड्स आहेत माझ्याकडे. तर ते कशासाठी ट्रायपॉड घेतले, का घेतले, सगळे एक्सपेरिमेंटचा भाग आहे. तर आपण ते ट्रायपॉड बघूया. तर आता मी तुम्हाला दाखवतो, ट्रायपॉड दाखवतो, पण मला काढावे लागतील. हे आहेत आपले इतके ट्रायपॉड आहेत. तर हे ट्रायपॉड कसे वेगवेगळ्या कामासाठी मी घेतलेले आणि या ट्रायपॉडमुळे ना मला बराच फायदा झालेला आहे. तर तुम्हाला मी ना एक एक ट्रायपॉड दाखवतो कुठला आहे तो. आणि माझा फेवरेट ट्रायपॉड आहे ना, तो पण कुठला आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर माझ्या फेवरेट ट्रायपॉड पासून सुरू करूया. हा आहे माझा फेवरेट ट्रायपॉड आहे. हा डिजिटेकचा आहे आणि हा इतका हलका आहे ना. यावरती मी गोप्रो देखील लावलेला आहे, मोबाईल देखील, आपले स्मार्टफोन देखील लावलेले आहेत, DSLR देखील लावलेले आहेत. म्हणजे सगळे कॅमेरे ह्याच्यावरती माउंट होतात. आणि उंच पण बघा किती आहे, हे बघा. हा एवढा, आता माझी 5 फूट 4 इंच हाईट आहे. हा असेल 6 फूट असेल, म्हणजे 6 आणि 5 11 फूट आपल्याला हाईट मिळते एवढी. आता मी हा का घेतला माहिती आहे का, कारण की ह्याचा वेट आहे ना खूप हलका आहे. अर्धा पाऊंड तास धरून ह्याला मी शूट केलेले आहेत व्हिडिओज. तर ह्याचा फायदा त्यामुळे तुम्हाला ना अशी ना ग्रीप चांगली पकडता येते आणि तुम्ही पाहिजे तसा तुम्ही ह्याला असा इकडून तिकडून असं मूव्ह करू शकता. तर मला ह्या गोष्टीचा ना, ह्या ट्रायपॉडचा ना म्हणून मला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे म्हणजे अपर शॉट असं ना जे उंचावून घेतो आणि पूर्ण सर्व तुम्हाला एक फ्रेम दिसते, तर या ट्रायपॉडमुळे त्याचा खूप उपयोग होतो. त्याच्यानंतर हा एक ट्रायपॉड बघा, हा किती आहे मला वाटत नाही कॅमेरामध्ये दिसेल, पण हा भयंकरच आहे. आता मी किती लांब आहे बघा, अर्धा बेडरूममध्ये मी गेलो. तर हा आहे तो ट्रायपॉड आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून चांगले पण ट्रायपॉड येतात, पण मला ह्याची क्वालिटी जरा आवडली. जर तुम्ही बघतील ना तर हा पूर्ण माझ्या सिलिंगला टच होत आहे. तर हा ट्रायपॉड घ्यायचं कारण काय माहिती आहे काय, जेव्हा आम्ही व्लॉग शूट करायला जातो, कुठे नेचर ठिकाणी गेलो किंवा जिथे ट्रेक असतो, तर होतं काय, आमच्याकडे नाही आहे ड्रोन. तर मग ड्रोन शॉट तर पाहिजे. तर ह्या स्टिकला आम्ही लावतो, गोप्रो लावतो आणि वाईड अँगल मोडवर ठेवतो. आणि आपल्याला काय करायचं आहे तर ना एकदम स्टेबल पकडायचं आहे, आपली पोझिशन पकडायची आहे आणि फक्त सरळ 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 चालत जायचं आहे. स्लो मोशनवर तुम्ही पण करू शकता. तर सरळ सरळ चालत जायचं. तर आमचा बनतो फेक ड्रोन शॉट बनतो याने. कारण की माझी हाईट 5'4" आहे, वरती सिलिंग 10 फूटपर्यंत तरी असेल. 10 फूट तर नक्कीच असेल. तर 10 ती आणि मी 5 फूट 4 इंच. आणि मी अजून जर व्यवस्थित वरती पकडलं तर तुम्ही विचार करा ड्रोन शॉट कसा येईल. म्हणजे 2.5 लाखाचा आपण ड्रोन घेतो, 2.5 लाखाचा ड्रोन घेतो आणि आपण फुटेज व्लॉगमध्ये यूज करतो. 15 सेकंड 10 सेकंड असेच यूज करतो ना, जास्त काय आपण शॉर्ट यूज नाही करत. पण माझं हे 1500 का 1600 रुपयाची ही स्टिक आहे, त्याने माझे ते 10 सेकंड आरामात बनले जातात. तर ही एक खूप कामाची स्टिक आहे. तर ही मी कधी कुठे आउटडोअरला वगैरे शूटला जर गेलो आणि तिकडे असे काही लोकेशन असेल की तिथून खरोखर आपल्याला ड्रोन शॉट दाखवायचा असेल, फेक ड्रोन शॉट, तर या स्टिकचा वापरतो. अशी लांब स्टिक केली, राईट, आपण लांब स्टिक केली, पोझिशन पकडली अशी बरोबर आणि नंतर बरोबर असं बॉटम पासून असं अप पर्यंत फक्त उचलत गेलो, झाला ना फ्लाइंग आपला फेक ड्रोन शॉट. म्हणजे जेव्हा ड्रोन फ्लाय होतो तेव्हाचा हा फेक ड्रोन शॉट बनतो. आणि ही आहे आपली नॉर्मल गोप्रोची स्टिक आहे, छोटावाला ट्रायपॉड 3 पायाचा. हे मला कधी असं घरात कुठून काय बोलत असेल किंवा काय ब्लॉग करत असेल तर ते मस्तपैकी असा धरला, असं बोलला, आपला ब्लॉग स्टार्ट झाला मस्तपैकी. हा एक छोटासा ट्रायपॉड आहे. तर या सर्व ट्रायपॉडची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, म्हणजे तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही पडणार आहे. हा इतकुसा ट्रायपॉड आहे, इतकुसा. म्हणजे हा ट्रायपॉड मी कशासाठी घेतला, तुम्हाला बोललेलो की मी सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा या करून पण दाखवेन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. छोटासा म्हणजे तुम्ही बघा ना, तुमचा सेटअप बघा काय, हा एवढाच आहे. इथे तुम्ही आपला स्मार्टफोन लावला. आता हा ट्रायपॉड घ्यायचं कारण काय माहिती काय, तुम्हाला बऱ्याच लोकांना असा इश्यू
येतच असेल की जेव्हा तुम्ही ब्लॉग करता असे मोठे मोठे तुम्ही जेव्हा यूज करता ट्रायपॉड तेव्हा बट ऑब्वियस लोकांची नजर ही तुमच्यावरतीच असते, त्यामुळे तुमचा व्लॉगमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू पाहत नाही. तर हा एक प्रॉब्लेम होतो. हा छोटासा ट्रायपॉड घेतला, हा बघा हातातनं दिसत सुद्धा नाही आणि आपला असा मोबाईल कोणाला काहीच कळणार नाही आणि पटकन आपल्याला काय दाखवायचं आपण व्लॉगर आहे लोकांना नाही ना, तर आपला नुसता फटाफट बनवला आणि मोबाईल सकट ठेवला खिशात तर किंवा बॅगेत ठेवला पटकन. तर हा या ना ट्रायपॉडचा मी त्यासाठीच घेतला की कुठे गर्दीचं ठिकाण असेल किंवा काय असेल ना, तर हा मी ट्रायपॉड यूज करतो. तर हा एक ट्रायपॉड आहे. तर हा पण एक कसा, जर तुम्ही बघतील इकडे जर ॲज अ हेड आहे ना, इथे हा नट आहे. तर इथे तुम्ही असं हा असा मोबाईल जर तुम्ही लावता ना, तर हा असा मोबाईल लागतो, इथे नट आहे. पण काय होतं माहिती आहे काय, आपण एखादं जो शूट करतो तेव्हा आपण असतो एक्सायटेड असल्या बोला ना, तर तुम्ही कॅमेरा कसाही पुढे पण पॅन करता तेव्हा या नटमधून आहे ना 2 ते 3 वेळेला माझा कॅमेरा ना सटकलेला आहे. तर त्यामुळे मी जास्त ह्याला यूज नाही करत. घरच्या घरी कधी काय असेल तो यूज करतो, पण त्यासाठी ना म्हणून मी सोल्युशन काढलं. तर माझ्याकडे आता कुठला आहे ज्याच्यावरती आता मी माझा कॅमेरा माउंट केलाय ना, तर हा बघा आता मी ह्याच्यावरती माउंट केलेला आहे. तर ह्याच्यामधून कसं बघा, ह्याला मी हा माउंट घेतलेला आहे, हा माउंट आहे आपला. तर ह्याच्यावरून ना कॅमेरा तुमचा जराही सटकणार नाही. म्हणजे 1.5 लाखाचा फोन आहे, हा जर सटकला पडला तर आपला व्लॉगिंग चॅनल बंद होईल. हा मी असा ट्रायपॉड घेतला आणि हा बघा ह्याला 3 पाय देखील स्टँड आहे. आणि हा कुठल्या कंपनीचा आहे, तर हा आहे JMarry MT39 आहे. तर ह्याची देखील लिंक मी तुम्हाला देईन किंवा असेच जर काही सिमिलर असेल ना तर मी लिंक देईन. तर हा तुम्ही मस्तपैकी घरात देखील किंवा किचनचे देखील तुमचे व्हिडिओज असतील ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. तर हे होते मित्रांनो ट्रायपॉड होते. तर आता आपण बघूया काय म्हणते काय ॲक्शन कॅमेरे बघूया. ॲक्शन कॅमेरे तर हे आहेत माझ्याकडे 2 ॲक्शन कॅमेरे आहेत. तर एक तर आहे Insta360 X3 आहे आणि हा आहे गोप्रो. कॅमेराचं नाव काय आहे, ॲक्शन कॅमेरा. मग तो ॲक्शनमध्येच यूज आला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी ॲक्शन म्हणजे असं काही गोष्टी प्रयोग केलेल्या. तर मी हा गोप्रो कधी कधी कसा यूज करायचो माहिती का, एक माझा फिरकी शॉट आहे तो दाखवला असतो. पण तो फिरकी शॉट मी कसा घेतो माहिती काय, हा जो कॅमेरा आहे ना गोप्रो, ह्याला मी असा पूर्ण खाली करतो आणि ह्याची वाईड अँगल लेन्स करतो. म्हणजे काय माहिती का, ही स्टिक पण दिसली पाहिजे थोडीशी. आणि ह्याला करतो मी असं लांब. तर हे मी असं करतो, ह्याची पोझिशन पूर्ण असं खाली ठेवतो आणि वाईड अँगल करतो. आणि काय करतो, हे हात आहेत ना हे असे करून ह्याला जेवढं जास्त उंच मला उडवता येईल तेवढं मी उडवतो. आणि त्यानंतर एक रिंग शॉट तयार होतो, मस्त एक फिरकी शॉट होतो आणि त्याला एकदम मस्त ब्लरिंग ट्रान्झिशन येतं. तर तो एक शॉट ना माझ्या कुठेतरी असेल इंस्टाग्राम वगैरेवर असेल, ते शॉट जास्त घेतलेले याच्यावर. तर शॉट मस्त येतात ते, 1-2 सेकंडसाठी यूज होतो. आणि मेन म्हणजे तुम्ही कधी ट्रेकिंगला जाता ते किंवा काय, आणि ट्रेकिंगला गेलं तर बट ऑब्वियसली ते नेचर खूप चांगला असतो. मग तुम्हाला क्लोजअप नाही दाखवायचं, तर तुम्हाला तुमचं आजूबाजूचा जो लँडस्केप आहे तो पण दिसला पाहिजे, तुम्ही पण दिसले पाहिजे. प्रत्येक व्लॉगरला तीच अपेक्षा असते की आपण दिसलो पाहिजे. आपण तर दिसलोच पाहिजे, पण तो लँडस्केप पण दिसलं पाहिजे. आपण एखाद्या अशा ब्युटिफुल ठिकाणून जातोय तर तो तुम्ही कुठून चालताय हे पूर्ण फ्रेममध्ये दिसलं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, आपण एखादी फ्रेम सेट करतो. आपल्याला वाईड अँगल पाहिजे किंवा काय पाहिजे, हा असा घेऊन फक्त चालत जायचंय. वाईड अँगलमुळे चालत गेलो आणि असं जरी फिरवत जरी गेलो आपण तरी तुम्हाला एक 360 असा एक व्ह्यू मिळतो पूर्णपणे. कोकणात जेव्हा गेलेलो तेव्हा मी तो असा चालत होतो, तर माझं पूर्ण चालण्याचा आणि पूर्ण बॅकग्राऊंड जो होता आजूबाजू त्या गोष्टी दिसत होत्या. त्यानंतर जर मला वॉकिंग शॉट घ्यायचा असेल तर मी थोडीशी फक्त हा कॅमेरा असा थोडासा खाली करणार आणि फक्त असं ठेवून फक्त चालणार. असा चाललो किंवा साईड अँगल मला घ्यायचं असेल तर साईडला गेलं असा गोल फिरवला, म्हणजे तुमचं ॲक्शन कॅमेरा बोलतो ॲक्शन कॅमेरासारखाच त्याचा वापर झाला पाहिजे. तर हे गोप्रोचे मी काही असे शॉर्ट्स घेतलेले आहेत. हा आहे Insta360 X3. हा मस्तपैकी फेवरेट कॅमेरा आहे. हा आता नाही आहे, पण हा आता गेलाय माझा कुठे तर कॉम्पिटिशन शूटसाठी गेलेला आहे. तर हा आता माझ्याकडे नाही आहे. पण ह्याच्या फुटेज आहेत ना, आत्ताच आपण उसरणीला गेलेलो, उसरणीचे जे आपण कॅम्पिंग केलेली तिकडे मी शूट केलेलं Insta360. एडिटिंग जर तुम्ही खेळू शकलात आणि ह्याच्यामध्ये जे फीचर जर वापरू शकलात, खूप भन्नाट ह्याच्यामध्ये तुम्ही किंवा ब्लॉग बनवू शकता. ह्याच्यामध्ये एडिटिंग फक्त करायला खूप त्रास आहे, पण काही गोष्टी अशा दिल्या की तुम्हाला ते शॉर्ट्स तुम्ही तसे बनवू शकता. जर करायला गेलं तर आपण भरपूर काही करू शकतो आपल्या कॅमेरा साध्या स्मार्टफोननी देखील. ह्या फोटोजवरून तुम्हाला दिसत असेल की तुम्ही काय काय करू शकता. आपण काय बघितलं, एडिटिंग सेटअप बघितला, आपले ट्रायपॉड्स बघितले, त्यानंतर आपण आपले ॲक्शन कॅमेरे बघितले. माईक बघूया की माईक कुठले मी सुरुवातीपासून यूज करतो, नंतर कसे अपग्रेड करत गेलो. पहिला जेव्हा मी DSLR वगैरे यूज करतो ना, तेव्हा हा बोयाचा माईक आहे. पहिला ब्लॉगिंग जेव्हा सुरुवात केली ना 2016, तेव्हा
ऑडिओचं म्हणजे आम्हाला कळायला लागलं की ऑडिओ पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. हा बोयाचा माईक घेतला, त्यानंतर लॅपल माईक यूज केला, जो वायरवाला असतो ना तो यूज केला. जर ह्याची साईज बघती ना, हा केवढा मोठा आहे. आणि जर DSLR एवढा मोठा, तर त्या DSLR एवढा मोठा, त्याच्यावरती हा मोठा माईक सेटअप किती मोठा होतो. मग लोकांचं परत तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि जर तुम्ही कुठेतरी शूटला जातात तर एवढा मोठा सेटअप बघून तुम्हाला अलाउड नाही करत. तर मग हा प्रॉब्लेम एक व्हायचा. तर मग काय केलं, थोडासा अजून छोट्या माईकवर आलो. मग हा एक घेतला, रोडचा माईक आहे, रोड व्हिडिओ माईक गो 2 हा माईक यूज केला. याची क्वालिटी तर एक नंबरच आहे, मस्त आहे, अजून पण वर्किंग मध्ये आहे. तरी पण शेवटी हा पण मोठा वाटत होता. मग बोलो काय करायचं. मग तेव्हा वायरलेस माईक आले रोडचे, आणि आपण तेव्हा शिफ्ट झालेलो स्मार्टफोनवरती. मग काय केलं, मग हे घेतले रोडचे माईक घेतले. तर मग हे घेतले माईक रोडचे, आणि हे माईक तर ह्याचा आवाज आहे ना एक नंबर आहे. आणि हा स्मार्टफोनला देखील मस्तपैकी कनेक्ट होतो. आणि ह्याच्यामध्ये कसं एक सिंगल रिसिव्हर आणि एक ट्रान्समीटर, फक्त एवढंच होतं. हा मी बराच टाइम यूज केला आपल्या स्मार्टफोनवरती. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायचा, किंवा मी कुठे जेव्हा गर्दीमध्ये जायचो किंवा काय, तेव्हा व्लॉग शूट करायचो, आणि जेव्हा मी कॅमेराकडे पार्ट करायचो आणि माईकवर बोलायचो ना, तर त्याचा ऑडिओ होतो ब्रेक. तर हा मला खूप इश्यू वाटत होता, कारण की मी असे ना बऱ्याच ठिकाणी व्लॉगला गेलेलो ना, तर तेव्हा ना हेच प्रॉब्लेम व्हायचे की माझा ऑडिओ मध्ये ब्रेक व्हायचा. जेव्हा गर्दीचं ठिकाण असेल आणि माझी पाठ जर कॅमेरा जवळ असेल तर तेव्हा हा प्रॉब्लेम व्हायचा. आणि शेवटी सिंगल ट्रान्समीटर. तर मग नंतर मग परत सर्च केलं, नंतर आपल्याकडे नवीन माईक आला, तो म्हणजे DJIचा हा माईक आहे. आणि हे सगळं 1 सिरीज आहे, कारण की जेव्हा आलेले तेव्हाच मी घेतलेले. आता हे जे सिरीज चेंज झालेले आहेत, तर आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या सिरीज आलेल्या आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. DJIचा माईक, अरे बापरे उलटं उघडलं. तर हा DJIचा, आणि हा माईक आहे ना, जेव्हा मी यूज केला ना, त्या खरोखर या माईकच्या प्रेमात पडलो. म्हणजे या माईकचं बेनिफिट खूप आहे. जसं मला आता हा यूज केला, ह्याच्यामध्ये इंटरनल रेकॉर्डिंग वगैरे काही नाही आहे. तर त्यामुळे कसं, जर तुमचं कनेक्शन जर स्मार्टफोनपासून जर हललं, तर मग तुमचं ऑडिओ तुम्ही जेवढं पण काही बोललं, मग तुम्हाला व्हॉइस ओव्हरच करता, आणि व्हॉइस ओव्हर केलं तर व्लॉग होतो खराब. हे पण थोडेसे प्रॉब्लेम होते. नंतर मग मस्त हा माईक रिसर्च केला मी. नंतर मला हा DJIचा माईक हा आवडला. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्ही बघतील, एक रिसिव्हर आहे, 2 ट्रान्समीटर आहे. मेन म्हणजे काय, ह्याला आहे मॅग्नेट. जसं आता मी हा माईक लावलाय, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ऑडिओ रेकॉर्ड होतोय. आपल्या इंटरनल आपण जे बोलतोय आता, तर त्याच्यामध्ये देखील ऑडिओ रेकॉर्ड होतोय. आणि बघा ना किती छोटासा आहे. इथून चार्जिंग देखील होतं हा. तर त्यामुळे ह्याचा बॅटरी बॅकअप पण खूप चांगला आहे. म्हणजे मी पूर्ण दिवस जरी व्लॉग शूट केलं ना, तर 2 माईक आहेत ना, एक माईक जरी बॅटरी संपली तर दुसऱ्या माईकवर आपण बोलू शकतो. त्यानंतर जर आपण 2 जण जातोय व्लॉगमध्ये, तर एका दुसऱ्याला पण माईक दिला तर त्याचा पण आवाज रेकॉर्ड होतो. तो व्लॉग कसा आणखीन उठून येतो. प्लस आपलं जर कनेक्शन कधी इकडून जर स्मार्टफोनला जर थोडासा डिस्टर्बन्स आला किंवा काय प्रॉब्लेम आला, तर आपला ऑडिओ जो आता मी यामध्ये तुम्ही लाल लाईट बघत असेल, तर ह्याच्यामध्ये देखील रेकॉर्ड होतोय. तर त्यामुळे आपल्याकडे बॅकअप देखील असेल. ह्याच्यामध्ये 8 GB रॅम असेल, त्यामुळे इनफ आहे, भरपूर सारा तुमचं रेकॉर्डिंग होते त्यामध्ये. म्हणून हा DJIचा माईक मला खूप आवडतो. आणि पावसाळ्यात, मेन म्हणजे पावसाळ्यात तर तुम्ही खूप ठिकाणी पाणी बिणी असेल, तर तुम्हाला व्लॉग शूट करता, तर तिकडे सगळीकडे आवाज असणार, तेव्हा या माईकचा खरा यूज होतो. गर्दीच्या ठिकाणी यूज होतो. त्यामुळे हा DJIचा माईक आहे ना, हा माझा खूप फेवरेट आहे. आता तुम्ही हा डब्बा बघता ना, आता नवीन एक सिरीज आलेला आहे, तो आहे DJI मिनी वायरलेस माईक. तर तो आलेला आहे. तो पण मला वाटतं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो पण खूप भारी आहे. एवढेसेच त्याचे ट्रान्समीटर आहेत, एवढे छोटे छोटे आहेत, एकदम ग्रॅममध्ये त्याचं वजन आहे. तर इतकं हलका कोणाला काही दिसत पण नाही, काय नाही. तुम्ही आपला बिंदास ब्लॉग करू शकता. ऑडिओ पण चांगला येतो, व्हिडिओ तर चांगले आहेतच, पण तुमचा ऑडिओ देखील चांगला येतो. तो ब्लॉग बनवायला तुम्हाला इतकी मजा येईल ना, तर तुम्ही ना तो DJI मिनी जो माईक आहे ना, तो नक्की तुम्ही एकदम विचार करा त्याला घ्यायचा की नाही तो. आणि थोडासा कॉस्ट पण त्याची कमी आहे, 12,000 पर्यंत समथिंग काहीतरी मिळतो. जे मला लिंक मिळतील ना, तर मी लिंक तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. तर हे होते मित्रांनो आपले माईक होते. माईकची जर्नी तुम्ही बघितली कशी झाली, काय झाली ती. आता आपण वळूया आपल्या मेन गोष्टीकडे, त्या म्हणजे कॅमेराकडे. पुढे जाऊया आणि बघूया 2016 पासून ते 2025 पर्यंत आपण आपल्या कॅमेराची जर्नी कशी होती, कुठले कुठले कॅमेरे मी वापरत आलो आणि कसे अपग्रेड करत आलो. तर आता आपण जाऊया कॅमेरावरती. हो, कॅमेरे. तर 2016ला या माणसाने सुरुवात केलेली एका नवीन प्रवासाची, भटकंती प्रवासाची. तेव्हा माहिती नव्हतं कॅमेरे कुठले वापरले पाहिजेत, काय वापरले पाहिजेत, कशी सुरुवात होईल, काय होईल, शूटिंग येत नाही, काही येत नाही, काही माहिती नाही आहे. पण मारली उडी, घेतला एक निर्णय. तर 2016ला सुरुवात झाली आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तेव्हा माझ्याकडे एक घरातच कॅमेरा होता, तो म्हणजे हा निकॉनचा कुलपिक्स कॅमेरा. आता हा जो कॅमेरा होता ना, हा बॅटरीवर चालतो. आपले जे सेल असतात ना,
त्याच्यावरती चालायचं. ह्याच्यामध्ये 8 GB फक्त स्टोरेज होतं. तर ह्याच्यातनं पण मी काढले, झूम बीम चांगला होतो आणि हे जे ब्लर बीर पण तेव्हा मस्त यायचे. 12 मेगापिक्सल 3.6x झूम आहे ह्याच्यामध्ये. तर हा ह्याच्यात जास्त नाही व्हिडिओ काढले, थोडेसेच व्हिडिओ काढले, पण हा कसा सुरुवातीचा कॅमेरा होता. मग मी काय केलं, बोललो आता आपल्याला कॅमेरा तर पाहिजे, आपल्याला व्हिडिओज तर करायचे. नंतर मी घेतला हा, आता थोडासा असा झाला आहे तो, हा आहे माझा Oppo F1s. हा मी मोबाईल नवीन घेतला आणि हा माझ्याकडे शेवटपर्यंत राहणार. ह्याचं कारण का, कारण की ह्या कॅमेराने मी जो पहिलाच व्हिडिओ काढलेला ना तो मिलियनमध्ये गेलेला. तिथून झालेली ह्या Oppo F1s ची सुरुवात. नंतर बराच काळ मी ह्यानीच ठेवलेलं. नंतर मग काय करू, बोललो काहीतरी चेंजेस करायला पाहिजे. आम्ही बँजोचे व्हिडिओज जास्त काढतो, म्हणजे म्युझिकल ग्रुपचे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघतील तर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात. मग त्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज प्रॉपर कॅप्चर व्हायला पाहिजे. तर ती माझी रिसर्च चालू होती की चांगला ऑडिओ दिला पाहिजे आपल्या ऑडियन्सला. तर मग फील येतं ना त्यामुळे. तर मग मी काय केलं, तर मला रिसर्च केल्यानंतर मला हा भेटला. कुठला आहे तर ह्याचा कुठे गेला, सोनीचा आहे. हा HD कॅमेरा आहे. हा जो कॅमेरा आहे ना, ह्या कॅमेऱ्यानी माझे ना बरेच व्हिडिओ मिलियनमध्ये गेले. आणि जर तुम्ही टोटल मिलियन जर काउंट करायला ना, तर 200च्या वरती व्हिडिओ मिलियनमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये ना जास्त वाटा ह्या कॅमेऱ्याचा आहे. हा कॅमेरा आहे ना, मी पहिला ना जायचो ना, असं सगळं शूट करायचो, कुठे पण जायचो ना, हा मी असा असायचो. कारण की हे जास्त कोणी यूट्यूबमध्ये हे सगळे कॅमेरे यूज नाही करत ना. हे बघा असा, हे माझी पोझिशन नेहमी अशी असायची. आणि ह्याच्यामध्ये मुवमेंट इतकं भारी होतं ना, काय विचारू नका. तर हा जो कॅमेरा आहे ना, ह्या कॅमेराचा ऑडिओ इतका भारी आहे ना, ह्याच्यावरती मी ब्लॉग देखील शूट केलेले आहेत. काय करायचं, असं धरायचं, असं मी अलिबागचा मला आठवतं, अलिबागचे ब्लॉग मी असेच शूट केलेले. तर हा होता आपला HD कॅमेरा. ते ऑडिओ जो आहे ना, एक नंबर. जर तुम्ही रोटोचा आवाज ऐकतील ना, जे काही ऑडिओ आहेत ना, माझा एक फेवरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरचा पार्वतीच्या बाळा, हा जो ऑडिओ आहे ना, तो ह्या कॅमेऱ्याचा आहे. ऑडिओ ऐका. ऐकला ऑडिओ, तर तो ह्याच कॅमेऱ्याचा तो ऑडिओ आहे. हा कसा माहिती आहे, हा रात्री फक्त ना थोडंसं क्वालिटी एकदम खराब होते. तर त्यामुळे मग मी आणखीन सर्च केला. त्यानंतर मग मला एक कॅमेरा भेटला. हा पण आहे सोनीचाच आहे, पण हा HD कॅमेरा आहे. आणि ह्याचा मॉडेल नंबर जर बघायचं झालं ना, तर ह्याचा आहे सोनी HDR CX150E. तर हा ह्याचा मॉडेल नंबर आहे. हा कसा HD क्वालिटी आहे. हा पण बेस्ट कॅमेरा, पण ह्याचा काय थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे हा थोडासा आता जरा बंद आहे. कडक क्वालिटी देतो. ह्याच्यावरचा पण माझा एक व्हिडिओ आहे, नाद निनादला सारंग बीट्स, एकदा बघून घ्या. बघितला कसला भारी आहे ना ऑडिओ, तो ह्या कॅमेऱ्याचा आहे. आणि तो देखील व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला. म्हणजे हे जे दोन मी कॅमेरे घेतलेले ना, तर हे कसं, म्हणजे ह्याच्यामध्ये झूम लेवल पण भरपूर आहे, पण फक्त तुम्हाला असं हँडल करता आलं पाहिजे. कारण की ह्याच्यावरतीच असं ना झूमचं बटन देखील आहे. तर एखादं तुम्हाला झूम देखील करायचं आहे आणि तुम्हाला झूम आउट देखील करायचं आहे. हे सगळं काही आहे जे तुमच्या हातावरती जास्त करून स्टेबिलायझेशन आहे. आणि इतके भारी कॅमेरे नाही. ह्याचा ऑडिओ तर खरोखर सांगतो तुम्हाला, ऑडिओ ना ह्याचा खूप भारी आहे आणि ह्याची क्वालिटी रात्रीची चांगली येते. पण हा त्याला बंद. मग काय करूया. आणि हा आहे कॅननचा 1300D आणि त्यासोबत लागणारी ही 10 to 18 mm ची ही लेन्स आहे. तर हा पण कॅमेरा मी 2017च्या टायमाला वाटतं घेतलेला तो. तर हा कॅमेरा आहे ना, हा कॅमेरा घेतला ना, तो पहिला जेव्हा मी व्लॉग वगैरे करायचो ना, ते याच DSLR थ्रू करायचो. आणि जसं आता मोबाईलमध्ये, प्रत्येक मोबाईलमध्ये वाईड अँगल लेन्स वगैरे असतात, तर तसं ह्या कॅमेरा जेव्हा आम्ही यूज करतो DSLR, तेव्हा आम्हाला ना वाईड अँगलसाठी ना वेगळी लेन्स घ्यावी लागायची. तर मी ही 10 to 18 mm ची ही जी लेन्स आहे ना, ही घ्यायचो. आणि तेव्हाचे व्लॉग म्हणा, बँजोचे व्हिडिओज म्हणा, तेव्हा मी ना ह्यातून या कॅनन DSLR मधून शूट करायचो. पण कॅननचा कसा, या DSLRचा कसा, जे आपले इन्स्ट्रुमेंटचे ऑडिओ आहेत ते इतके खास नाही यायचे. तर मग मला तेच, जे तुम्हाला मी बोललो त्याप्रमाणेच मला ऑडिओ रेकॉर्ड करावा लागायचा, आपल्या हँडीकॅमवर रेकॉर्ड करावं लागायचा. व्हिडिओ शूट मी ह्यावर करायचो आणि मग नंतर ऑडिओ सिंक्रोनाइज करायचो. आणि मग जे पण तुम्ही व्हिडिओज बघितलेत ते खूप व्हायरल गेलेले आहेत ते. तर हा होता कॅनन 1300D.
आणि बाय द वे हा अजून पण वर्किंगमध्ये आहे, मला एकदा चेक करावं लागेल, बॅटरी आहे. पण जो कोण मला खरोखर हार्डवर्क करणारा दिसेल त्याला मी हा कॅमेरा गिफ्ट देईन फ्रीमध्ये. कारण की माझ्याकडे मी आता यूज पण करत नाहीये, पण हार्डवर्क करणारा पाहिजे. मग मी फायनली शिफ्ट झालो 2018 मध्ये समथिंग मी गेलो, शिफ्ट झालो ते iPhone 12 वरती. मग iPhone 12 वरती गेलो. पण आज आपल्याकडे आहे iPhone 16 Pro Max आहे. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की सर्वांनाच माहिती आहे. पण iPhone 16 Pro Max मध्ये मी गेलो ना, पण ह्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे, पण ती क्वालिटी नाही आहे जी मला ऑडिओ क्वालिटी जी मला माझ्या हे जे माझे 2 कॅमेरे होते हँडीकॅम, तर त्याच्यामध्ये सारखी जी क्वालिटी आहे ना, तर ती ह्याच्यामध्ये नाही आहे. तर मी तेव्हा काय करायचो, हे हँडीकॅम चालू ठेवायचो. जो माझा एक हँडीकॅम चालू होता तो चालू ठेवायचो आणि त्याच्यामध्ये फक्त ऑडिओ घ्यायचो आणि ह्यातून व्हिडिओ शूट करायचो. कारण की हा नाईटला पण वगैरे कसा चांगली क्वालिटी देतो ना, थोडीशी लाईट जरी आली तरी हा क्वालिटी एक नंबर देतो. तर मी ऑडिओ त्यातून घ्यायचो आणि व्हिडिओ आहेत ना आणि सिंक्रोनाइज करायचो. तर अशी मी बराच टाईम केलं. नंतर थोडंसं झूमचे अजून झूम पाहिजे, ह्याच्यामध्ये असं झूम नव्हता तेव्हा. मग नंतर असं करता सॅमसंग S25 आला, ज्याचे तुम्ही आता क्वालिटी बघता ते. तर सॅमसंग S25 आला. मग लांबचे पण कुठलेही शॉट असेल तरी सॅमसंग S25ने आपल्याला प्रॉपर घेता येतात ना. तर मग असं करत आज माझ्याकडे आहे iPhone 16 Pro Max आहे आणि सॅमसंग S25 Ultra आहे. तर ही होती कॅमेराची जर्नी. मध्ये आणखीन सोनीचा पण माझ्याकडे DSLR होता. पण आता कसं सगळेजण मोबाईलवरच शूट करतात, जिकडे बघावं तिकडे मोबाईलच. त्यामुळे DSLRचा व्लॉग शूट करण्यात अजून पण काही लोक व्लॉग शूट करतात DSLRने. पण आता कसं इझी झालं ना सगळं, फटाफट आपल्याला शूट करायचं आणि फटाफट टाकायचं आहे. पण अजून पण आम्ही देखील व्लॉग आहेत ना आम्ही आरामात एडिट करूनच वगैरे टाकतो, कारण की तसंच आमचं काम करण्याची पद्धत आहे. तर हे असं काही जर्नी होती 2016 पासून. तुम्ही बघितले कुठले आम्ही मी इक्विपमेंट यूज केले, कसे वापरले, का वापरले ते, हे सर्व तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये दाखवलं. तुम्हाला मे बी समजलं असेल. जो तुम्हाला कुठलंही जर प्रोडक्ट जर बघायचा असेल ना, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपलं एक यूट्यूबवरती स्टोअर देखील आहे, त्या स्टोअरची देखील लिंक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी मिळतील, घरगुती गोष्टी मिळतील, सगळ्याच गोष्टी मिळतील. तर एकाच ठिकाणी ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, कारण की आपल्या चॅनलवरती ना महिला भरपूर आहेत. तर ते खूप मला विचारतात की दादा तुम्ही एडिटिंग कसं करता, कुठल्या गोष्टी वापरता, काय वापरता. तर मी बोलतो त्या महिलांना देखील आपल्या ह्या ब्लॉगचा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगचा जर फायदा होईल आणि त्यांना देखील गोष्टी कळतील की कुठल्या गोष्टी आपल्याला घ्यायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी आता नाही घ्यायला पाहिजेत. कारण की आत्ता कसं यूट्यूबवरती जास्त खर्च करून फायदा नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे सध्या यूट्यूबची काय परिस्थिती आहे चालू ती. त्यामुळे चांगले व्हिडिओ बनवा, हरू नका, कन्सिस्टन्स राहा. तर म्हणून माझं एक वाक्य आहे, एक दिवस आपला असेल. त्यामुळे मी एकच सांगेन, कीप हार्ड वर्किंग, स्टे पॉझिटिव्ह. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.